Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता दुसरी विषय गणित यामधील जो पहिला घटक आहे संख्याज्ञान त्यावर आधारित व्यवसाय नंबर 2 आज आपण सॉल्व करणार आहोत. अतिशय सोपा हा घटक आहे आणि त्यावरील जो व्यवसाय 2 आहे हा पण अतिशय सोपा आहे. चला तर आपण व्यवसायाला सुरुवात करूया. पहा, त्या व्यवसायाचं नाव आहे शतक संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे. ओके, आणि इथं बघा शतक दशक एकक असं दिलेलं आहे आणि एकका इथं 100 ही संख्या व्यवस्थित शतकाखाली 1, दशकाखाली 0 आणि एककाखाली 0 अशा पद्धतीने ती दिलेली आहे. आपण आपल्या पद्धतीने लिहूया. हे पहा, शतक, दशक आणि एकक. ठीक आहे, त्यामुळे जी काही संख्या येणार आहे ती आपण आपल्या पद्धतीने मांडूया. आता शतक, एकक म्हणजे एक असतो, शतक म्हणजे एक आहे म्हणून एक, दशक म्हणजे एक आहे म्हणून एक आणि त्याच्यावरती 1 0 कारण त्याच्या पलीकडे एक घर आहे. शतक स्थानी जर 1 घेतला आपण तर शतकाच्या पलीकडे किती घर आहेत? 1 2 म्हणून त्याच्यावरती आपण 2 0 देतो. म्हणजे शतक म्हणजे 100, दशक म्हणजे 10 आणि एकक म्हणजे 1. एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची, दशकावरती एकच 0 असतो आणि शतकावरती 2 0 असतात. जिथं दशक शब्द येईल तिथं आपल्याला 1 0 लक्षात ठेवायचं आणि शतक येईल तिथं 2 0 लक्षात ठेवायचे, किंवा त्या संख्येच्या पलीकडे किती घर आहेत एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. चला तर आपण व्यवसाय नंबर 2 मधला पहिला प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे पहिला. 100 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? बघा, 100 ही संख्या अक्षरात 100 आपण अशा पद्धतीने लिहिणार आहोत आणि तुम्हाला लिहिता येतं, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट तो ऑप्शन शोधूया. बघा, 1 0 0 असं लिहित नाही, 10 0 असं लिहित नाही, 100 असंच आपण लिहितो, 10 तर नाही. त्याच्यामुळे पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला पुढे बघूया. 10 दशक बरोबर किती एकक असं आहे आणि ऑप्शन तिथं पुढे दिलेले आहेत. आता 10 दशक बरोबर किती एकक. आता हे पहा, 10 दशक शब्द दिलेला आहे. हा प्रश्न मी 2 पद्धतीने सांगतो, थोडंसं वरती घेऊया आपण. 10 दशक बरोबर किती एकक सांगितले आहे. आपलं काय दिलंय? 10 दशक, मग तो 10 पूर्ण 10 दशकामध्येच लिहायचा, कारण 10 दशक दिलेले आहे आणि विचारलंय किती एकक. आता एक छोटीशी गोष्ट सिंपल, याच्या पलीकडे किती घर आहेत? एकच घर आहे, म्हणजे याच्यावरती काय करायचा? एकच 0 द्यायचा आणि पूर्ण मिळून संख्या किती तयार झाली? 100. बस, त्याचं उत्तर काय असणार? 100. इतकं सोपं आहे ते. 100 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. सो दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता हेच आपण आणखीन दुसऱ्या पद्धतीने पण सोडू शकतो. 10 दशक बरोबर किती एकक. 10 आहे म्हणून आपण 10 लिहिला आणि दशकावर किती 0 सांगितले तुम्हाला? दशक म्हणजे 1 0, मग त्याच्यावर 1 0 झाला, म्हणजे संख्या किती झाली? 100. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने पण आणि अशा पद्धतीने पण तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा, तिसरा, 90 अधिक 10 ही बेरीज किती येईल? आता 90 अधिक 10 तुम्हाला माहिती आहे, 90 अधिक 10 किती होतात? 100 होतात. मग तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे बघा, चौथा, 50 अधिक 50 ही बेरीज अक्षरात कशी लिहाल? आता 50 अधिक 50 किती येतात? 100. मग ते अक्षरात कशी लिहाल? तर पहिल्यांदाच आपण पाहिलेलं आहे 100 हे अक्षरात कसे लिहाल, पहिल्याच प्रश्नात बघितलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त एनर्जी इथं खर्च करायची नाही. चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा, 1 शतक बरोबर किती दशक? 1 शतक बरोबर किती दशक? खूप सोपं आहे. 1 शतक बरोबर किती दशक. आता
इथं थोडीशी आपण काट मारूया. एक शतक सांगितलेलं आहे. काय करायचं तुम्ही? फक्त एक शतक, फक्त शतकाखाली एक लिहायचं आहे. आणि कोणत्या घरापर्यंत जायचं आहे? दशकापर्यंतच आपल्याला जायचं आहे. एककाचा विचार करायचा नाही. आता एक सोपी गोष्ट, शतकाच्या पुढे दशकापर्यंत जायचं आहे म्हणजे किती घर आहेत? फक्त एकच घर आहे. किती आहेत? एकच घर आहे. मग त्याच्यावरती काय करायचं आहे? फक्त एकच शून्य द्यायचं आहे. काय करायचं आहे? एकच शून्य द्यायचं आहे. म्हणजे इथं येऊन म्हणजे संख्या किती तयार झाली? 10 दशक. म्हणजे प्रश्न काय आहे? एक शतक बरोबर किती दशक? म्हणजे काय केलं आपण? पुन्हा सांगतो. एक शतक सांगितलेलं आहे, त्यामुळे शतकाखाली एक लिहिलेलं आहे. आणि शतकापासून दशकापर्यंत जायचं आहे. म्हणजे किती घरं जायचं आहे? एकच घर जायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? एकच शून्य द्यायचा आहे. त्याच्यामुळे उत्तर काय येणार आहे? 10. 10 कुठे आहे? 5व्याचं उत्तर 10 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर 10 आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. ज्या घरापासून ज्या घरापर्यंत जायचं ती घरं मोजायची आणि तेवढे शून्य द्यायचं. इतकं सोपं आहे ते. पुढे 100 ही संख्या अंकात कशी लिहाल? 100 भरपूर वेळा आलेलं आहे. आता सुरुवातीला अक्षरात येत होतं, आता अंकात आलेलं आहे. 100 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर 100 म्हणजे कसं? एकावरती 2 शून्य असं आपण लिहितो. त्याच्यामुळे एकावरती 2 शून्य कुठे इथे आहेत का? नाही. इथे नाही. इथे उलटे दिलेले आहेत. आणि इथं 4 नंबरला. सो ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. अतिशय सोपी आणि छोटी एक्झरसाइज होती. तर आशा करतो की ही छोटीशी एक्झरसाइज तुम्हाला छानपैकी समजलेली असेल. पुनश्च एकदा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.